प्रथम दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरो यावरी न करावा वेरो यावरी न करावा वेरो अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर यावरी न करावा वेर यावरी न करावा वेर धाव घाली आई आता पहातेस काही धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय परमात्म्याच्या भेटीची उत्कंठा आणि परमात्म्याच्या विषयीची आपल्या अंतःकरणातली अनन्यता रूपकाच्या द्वारा या अभंगातून विशद करतात. विठ्ठल 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 अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण परिसरातून अहिल्यानगर जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून शेजारच्या अनेक प्रांतातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार कथाकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये
आदिमाता आदिशक्ती भगवती भवानी मातेच्या जगदंबा मातेच्या पवित्र दरबारामध्ये अत्यंत परम पवित्र अशा नवरात्र महोत्सवाचं औचित्य साधून श्री क्षेत्र माळ वाडगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या गावामध्ये परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय थोर संत सद्गुरू नारायण गिरीजी महाराज यांच्या कृपेने परमपूज्य परमश्रद्धेय वारकरी संप्रदायातील एक तपस्वी आणि शांत व्यक्तिमत्व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे श्री क्षेत्र पंढरपूरचे सदस्य आदरणीय भास्कर गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने परमपूज्य परमश्रद्धेय रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये या गावातील सर्व भाविक, सर्व सद्भक्त, सर्व तरुण, सर्व अन्नदाते आणि सर्व देणगीदाते या सर्वांच्या अथक परिश्रमातून संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव हरिभक्तीपरायण आचार्य आदरणीय परमपूज्य शुभम महाराज यांच्या अमृतवाणीतून देवी भागवत कथेचंही आपण श्रवण करत आहोत आणि त्यांची इथे पूर्ण वेळ उपस्थिती आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने आदरणीय वैभव महाराज बरोबर विकास महाराज या ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ प्रमुख त्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये परिसरातून हजर असलेले वारकरी संप्रदायातील भजनाच्या क्षेत्रातले अत्यंत गोड असं व्यक्तिमत्व आदरणीय बाळासाहेब महाराज, आदरणीय काशीनाथ महाराज, सगळे उभे राहिलेले वैष्णव, विनेकरी, चोपदार, हरिभक्तीपरायण आदरणीय ओंकार महाराज, मृदंगाचार्य आणि माझ्या समोर येऊन बसलेले वारकरी संप्रदायाची साधना करणारा जो साधक आहे त्या साधकावर हृदयापासून प्रेम करणारे सर्व श्रोते, माता आणि भगिनी, आपल्या सर्वांच्या पवित्र चरणाला मी हृदयापासून वंदन करतो, नतमस्तक होतो. आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये या अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या द्वारा, नवरात्र महोत्सव समितीच्या द्वारा या गावातल्या सर्व तरुणांच्या, या गावातील सर्व भाविकांच्या प्रेमातून माझे जिवलग स्नेही हरिभक्तीपरायण आदरणीय प्रमोदजी महाराज असणे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या प्रेमामुळं आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल मोठ्या श्रद्धेने, अत्यंत उत्साहाने, भावपूर्ण हृदयाने आपण सर्वजण या धर्ममंडपात उपस्थित आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे, अनादी कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती भूक तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये
अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे, ते अंतर हळूहळू हळूहळू कमी व्हावं. शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुआ पोटे येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन परमात्म्याने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा, या स्वच्छ अपेक्षेनेच आपण सर्वजण या धर्ममंडपात उपस्थित आहात. आपल्या सर्वांच्या चरणी प्रणाम करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या गाथेतील आहे. आणि महाराज या अभंगाच्या द्वारा परमात्म्याच्या दर्शनाची उत्कंठा, भगवंताच्या दर्शनाची तीव्रता आणि परमात्म्याच्या विषयी आपल्या अंतःकरणात असलेली अनन्यता या अभंगातून विशद करतात. अत्यंत पवित्र असा हा काळ आहे. काही काल हे स्वभावतः पवित्र असतात, काही देश स्वभावतः पवित्र असतात आणि काही व्यक्ती स्वभावतः पवित्र असतात. आज इथे कालाचंही पावित्र्य आहे. नवरात्रासारखा अत्यंत पवित्र काळ आहे. देशाचा विचार केला तर आई जगदंबा मातेच्या, भवानी मातेच्या पवित्र स्पर्शाने पुनीत झालेलं हे क्षेत्र आहे. म्हणजे हे स्थलही पवित्र आहे. इथं देशाचंही पावित्र्य आहे, कालाचंही पावित्र्य आहे आणि इथं व्यक्तीचंही पावित्र्य आहे. ज्यांच्या समवेत आणि ज्यांच्या समोर आपण ही भगवत सेवा संपन्न करतोय, ते उभे राहिलेले सर्व वैष्णव आणि शेजारी येऊन बसलेले सगळे वैष्णव हे अत्यंत पवित्र आहेत. म्हणजे व्यक्तीचंही पावित्र्य आहे, स्थलाचंही पावित्र्य आहे आणि कालाचंही पावित्र्य आहे. अशा पवित्र कालखंडामध्ये आपल्याला सेवा करण्याचं सौभाग्य इथे प्राप्त झालेलं आहे. असा एक अत्यंत पवित्र सुयोग या निमित्ताने इथे संपन्न झालेला आहे. आपल्या सर्वांच्या मध्ये आणि आपल्या सर्वांच्या समवेत आपल्या सोबतीला वारकरी शिक्षण संस्थेतील माझे आदरणीय गुरुबंधू हरिभक्तीपरायण गाथामूर्ती आदिनाथ महाराज यांचंही इथे शुभ आगमन झालेलं आहे. वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी त्यांचंही हृदयापासून, मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे शुभम महाराज आहेत, ओंकार महाराज आहेत, इकडे विकास महाराज आहेत, आदिनाथ महाराज आहेत, काशीनाथ महाराज आहेत, बाळासाहेब महाराज आहेत. खरं म्हणजे भाऊसाहेब, एवढ्या महाराज लोकांनी एका वेळेला एकत्र येणं चांगलं नसतं. मी चांगलं नसतं असं का म्हणालो त्याचं कारण सांगतो. अनेक कीर्तनकारांनी एका वेळेला एकत्र येणं, एका जाग्यावर येणं म्हणजे समाजाचं नुकसान आहे. डोंगरे भाऊसाहेब म्हणतील समाजाचं काय नुकसान? समाजाचं नुकसान असं आहे, हेच कीर्तनकार जर आज एका गावाला गेले असते तर तिथे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार झाला असता. पण हे सगळे कीर्तन टाळून इथं हजर राहिले म्हणजे समाजाचं काय झालं? नुकसान झालं. अनेक कीर्तनकार शरीरानं एकत्र येणं हे समाजाचं नुकसान आहे आणि अनेक कीर्तनकार मनाने एकत्र येणं
हे वारकरी संप्रदायाच्या प्रगतीचं लक्षण आहे. आज ही ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय मंडळी खऱ्या अर्थाने इथं आलेली आहेत. ते आचार्य आहेत, हे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, असे संप्रदायावर, साधनेवर आणि संप्रदायाच्या तत्व प्रणालीवर प्रेम करणारे वैष्णव आज या निमित्ताने इथं एकत्र आलेले आहेत. आपल्या सर्वांच्याच कृपेनं आपण आपल्या संकल्पित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. कीर्तनाच्या प्रारंभीच मी आपल्या सगळ्यांना एक छोटी विनंती करतो. ती विनंती अशी आहे, जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल, माझा अंदाज आहे आपल्यापैकी बहुतेक मोबाईल कोणाकडेच नसेल, पण जर चुकून कोणाकडे मोबाईल असेल तर आपण त्याचं नरडं दाबून ठेवा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 9च्या नंतर बोलू. तुमचं त्यांच्याशी काय महत्वाचं काम असेल ते 9च्या नंतर करा, पण 9 वाजेपर्यंत कोणाचं वाजणार नाही याची दखल घ्या. कीर्तन सुरू असताना फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम असलं बघत बसू नका. मी दिवसभर प्रवास करून कष्ट घेऊन इथपर्यंत आलोय आणि अत्यंत प्रामाणिकपणे मी तुमच्याशी बोलतोय, आणि तुम्ही जर मोबाईल चिवडीत बसलात तर मग हे वागणं बरं नवं, ते चांगलं नाही. याकरता माझी सगळ्यांना विनंती आहे, असेलच चुकून कोणाकडं तर त्याला शांत ठेवा. कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी येईल तेव्हा सर्वांनी मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. टाळी वाजवण्याची जेव्हा संधी येईल तेव्हा हातानं टाळी वाजवा. तुम्ही इमानदारीने देवाचं भजन करा. मी इमानदारीने 9ला बरोबर सोडतो. तुम्ही जर बेईमानी केली, तुम्ही जर विठ्ठल विठ्ठल मोठ्याने नाही म्हणालात, तुम्ही जर टाळी मोठ्याने नाही वाजवली, तर मग माझ्याकडून सुद्धा कीर्तनाची वेळ वाढण्याची दाट शक्यता आहे. आणि मी मराठवाड्यामध्ये 9 ते 11 कीर्तन करणारा बुवा आहे, त्यामुळं मला काही अडचण नाही. शिवाय आसने साहेबांनी पोटभर जीव घातलेला आहे, मी सगळं सोयीचं केलेलं आहे, त्यामुळं मला काही अडचण नाही. हे वेळेला थांबलं पाहिजे ही अपेक्षा असेल तर सगळ्यांनी मोठ्याने जोरात टाळी वाजवा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल 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 नवरात्राचा हा काळ आहे मनुष्याच्या जीवनामध्ये. तसं तर रात्र म्हटलं की अंधार आहे, अंधार म्हटलं की अज्ञान आहे. मानवी जीवनाच्या फक्त 10च रात्रा कल्याणाच्या आहेत. त्या 10 रात्रा कल्याणाच्या आहेत. कोणत्या त्या 10 रात्रा आहेत? त्याच्यातल्या आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी या 9 रात्रा आणि महाशिवरात्र, नवविधा भक्तीच्या करुणी नवरात्रा, या 9 रात्रा अधिक 10वी महाशिवरात्र, या 10 रात्रा मानवी जीवनाच्या उत्कर्षाच्या कल्याणाच्या रात्र आहेत. आजच्या चिंतनात महाशिवरात्रीचं चिंतन करण्याची आवश्यकता नाही, 9 रात्रेचं आपल्याला चिंतन करायचंय. ऐका, मग त्या 9 रात्रा कोणत्या आहेत? आत्ताच प्रमाण म्हणालोय, नवविधा भक्तीच्या करुणी नवरात्रा. 9 रात्रामध्ये नवविधा भक्ती आत्मसात करायची आहे. एका रात्रेला, एका दिवसाला, एका माळेला एका भक्तीचा स्वीकार, एक भक्ती आपल्या जीवनात आपण आत्मसात करायची. आणि अशा 9 प्रकारच्या भक्ती आत्मसात करून तद्वारा आई जगदंबेच्या भगवंताच्या दर्शनाला आपण पात्र लायक बनायचंय. लक्ष द्या, 9 प्रकारच्या भक्ती आहेत.
श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यात्मनिवेदनम. 9 प्रकारच्या भक्ती आहेत. श्रीमद भागवतामध्ये याचं चिंतन आहे. 9 प्रकारच्या भक्ती आहेत. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. अर्थात या 9 प्रकारच्या भक्तीचाही आपण थोडा जर विचार केला शांतपणे, तर या 9 भक्तीचं वर्गीकरण आपल्याला 3 टप्प्यात करता येईल, 3 विभागात करता येईल. पहिल्या 3 भक्ती, मधल्या 3 भक्ती आणि शेवटच्या 3 भक्ती. बघा, पहिल्या 3 भक्ती श्रवण कीर्तन विष्णू स्मरण, त्याचा एक विभाग करा. पुढच्या 3 भक्ती पाद सेवन अर्चन वंदन आणि शेवटच्या 3 भक्ती दास्य सख्य आत्मनिवेदनम. ऐका, या 9 भक्तीचं 3 प्रकारात जे आपण वर्गीकरण केले, विभाग केले, शांतपणे जर अजून अभ्यास केला तर या 3 प्रकारातून आपल्या हे लक्षात येतं, पहिल्या 3 भक्तीमध्ये देवाच्या नामाला प्राधान्य आहे. मधल्या 3 भक्तीमध्ये देवाच्या रूपाला प्राधान्य आहे आणि शेवटच्या 3 भक्तीमध्ये देवाविषयी असलेल्या शुद्ध भावाला प्राधान्य आहे. जागे आहेत तुम्ही, सुरुवातच झालेली आहे. पहिल्या 3 भक्तीमध्ये नामाला प्राधान्य आहे. श्रवणात काय? नामाचं श्रवण आहे. कीर्तनात काय? नामकीर्तन आहे. आणि स्मरण कशाचं आहे? देवाच्या नामाचं स्मरण आहे. म्हणजे या 3 भक्तीमध्ये जर विचार केला तर नाम प्रमुख आहे, नामाला प्राधान्य आहे. मधल्या 3 भक्ती पादसेवन अर्चन आणि वंदन, म्हणजे देवाची सेवा, देवाची पूजा आणि देवाला वंदन. आता देवाची सेवा करायची आहे म्हणजे देवाचं रूप पुढं पाहिजे, देवाची पूजा करायची म्हणजे देवाचं रूप पुढं पाहिजे, आणि देवाला वंदन करायचंय, नमस्कार करायचंय म्हणजे देवाचं रूप पुढं पाहिजे. म्हणजे मधल्या 3 प्रकारामध्ये रूपाला प्राधान्य आहे. आणि शेवटच्या 3 भक्तीमध्ये दास्य, देव माझा स्वामी आहे आणि मी देवाचा दास आहे, हा दास्य भाव निर्माण झाला पाहिजे. सख्य, देव माझा मित्र आहे, सखा आहे. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, सख्याला भावाला प्राधान्य आहे. आणि शेवट आत्मनिवेदन, तो आणि मी एकच आहे, हा सुद्धा काय आहे? भावच आहे, मुद्दा इतकाच आहे. शेवटच्या 3 भक्तीत भावाला प्राधान्य, मधल्या 3 भक्तीत झोपले रूपाला प्राधान्य आणि पहिल्या 3 भक्तीमध्ये नामाला प्राधान्य. मग आता ऐका, याचा जर विचार अजून आपण केला तर पहिल्या 3 भक्तीत देवाचं नाम, दुसऱ्या मधल्या 3 भक्तीत देवाचं रूप आणि शेवटच्या 3 भक्तीमध्ये देवाच्या विषयीचा शुद्ध भाव. आता भक्तीची व्याख्या करू आपण. मग भक्तीच कशाला म्हणायचं? भक्ती त्याला म्हणायचं ज्याच्यामध्ये नाम असतं, ज्यामध्ये रूप असतं आणि ज्यामध्ये देवाविषयीचा भाव असतो. नाम अधिक रूप अधिक भाव बरोबर भक्ती. विठ्ठल 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 एखादी व्यक्ती भक्ती करत असेल, ऐका, एखादी व्यक्ती भक्ती करत असेल किंवा त्याला वाटत असेल मी भक्ती करतोय, मी भक्त आहे, पण भक्ती करत असताना या 3 गोष्टी जर त्याच्या भक्तीत नसतील, कोणत्या 3 गोष्टी नसतील? देवाचं नाम नसेल तर ती भक्ती होऊ शकत नाही, देवाचं रूप समोर नसेल तर ती भक्ती होऊ शकत नाही, आणि देवाविषयीचा भावच नसेल तर ती भक्ती होत नाही. भक्ती करतोय आणि नामचिंतन करत नाही. माऊली बोलतात, चित्त नाही नामी. अरे ते व्यर्थ म्हणजे नाम व्यर्थ नव्हे, ते भक्ती करणाऱ्याचं भक्ती करणं व्यर्थ, हे लक्षात ठेवा. भक्ती करतोय आणि भगवंताच्या विषयीचा भावच नसेल तर भावेवीन भक्ती, भक्तिवीन मुक्ती, बळेविन शक्ती, बोलू नये.
डोळा भरिले रूप चित्ती पायाचा संकल्प. भक्ती करतोय आणि परमात्म्याचं रूपच समोर नसेल तर ती भक्ती होऊ शकत नाही. माझ्या बोलण्याचा आशय इतकाच आहे, भक्ती करणाऱ्या भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये पहिली गोष्ट भगवंताचं नाम असलं पाहिजे, दुसरी गोष्ट त्याच्या समोर भगवंताचं रूप असलं पाहिजे, आणि तिसरी गोष्ट भगवंताच्या विषयीचा त्याच्या अंतःकरणामध्ये भाव असलाच पाहिजे. नाम अधिक रूप अधिक भाव बरोबर भक्ती, हे तीन नसेल तर भक्ती पूर्णत्वाला जात नाही, भक्तीची व्याख्या पूर्ण होऊ शकत नाही. हेतू इतकाच आहे. आणि म्हणून अशा भक्तीनं युक्त आपलं जीवन झालं पाहिजे. एक एक भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात केली पाहिजे. अशा 9 प्रकारच्या भक्ती जेव्हा आत्मसात केल्या जातात, 9 प्रकारच्या भक्ती जेव्हा जीवनामध्ये प्राप्त होतात, तेव्हाच मग आपल्याला परमात्म्यापर्यंत पोहोचता येतं. भगवंताच्या दर्शनाला आपलं जीवन लायक बनतं. म्हणूनच आपल्याकडे 9 दिवसामध्ये नवरात्रा आणि मग परत 10व्या दिवशी काय, बोला बोला, बरोबर आहे, 10व्या दिवशी दसरा. त्याचं दुसरं नाव विजयादशमी. विजयादशमी, दसरा, 10व्या दिवशी. लक्ष द्या, 9 दिवसात 9 प्रकारच्या भक्ती जेव्हा आपल्या नसानसात, रोमारोमात, रक्ताच्या थेंबाथेंबात, आपल्या अंतःकरणात, आपल्या वृत्तीत, आपल्या मनात, आपल्या ध्यानात जेव्हा ही भक्तीचा परिपोष होतो, जेव्हा भक्तीनं अंतःकरण परिप्लुत बनलं जातं, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण विजयादशमी, दसरा साजरा करू शकतो. तुम्ही लक्ष देताय, विजयादशमीच्या दिवशी काय असतं, दसऱ्याच्या दिवशी काय असतं? वा, काय असतं? सीमोल्लंघन. सीमोल्लंघन, त्याला मराठीत आणि एकदम साधी सोपी सरळ सरळ माणसं शिलांगण म्हणतात. शिलांगण म्हणतात, पण त्याचं खरं नाव काय आहे? सीमोल्लंघन. सीमोल्लंघन म्हणजे काय? सीमेचं उल्लंघन. सीमेचं काय करायचे? उल्लंघन. सीमेचं उल्लंघन करणं हा एक महत्वाचा त्या दिवशीचा विधी आहे. आणि दुसरा विधी काय असतो? सोनं लुटायचं. बरोबर आहे ना? सोनं लुटायचं. आता ऐका, हे 2 प्रकार काय? सीमोल्लंघन 10व्याच दिवशी करायचंय, दसऱ्याच्या दिवशी करायचंय, आणि त्याच दिवशी सोनं लुटायचंय. हे सीमोल्लंघन म्हणजे काय एक, आणि सोनं लुटायचं म्हणजे काय करायचं, या दोन्हीचं उत्तर देतो. उत्तर असं आहे, 9 दिवसात 9 प्रकारच्या भक्ती आत्मसात केल्याशिवाय तुम्ही सीमेचं उल्लंघन करू शकत नाही. ऐका जरा, सीमेचं उल्लंघन करायचं म्हणजे काय? माळवाडगावच्या सीमेवर जायचं, बरोबर का? असंच का? मोठे वडगाव आहे ना, त्या सीमेवर जायचं, याला सीमोल्लंघन म्हणायचं का? नाही, हे सीमोल्लंघन नाही. सीमोल्लंघन खरं कोणतं आहे? कोणती सीमा उल्लंघित करायचे? तर त्याचं उत्तर आहे देह तादात्म्य. या सीमेचं उल्लंघन करायचं. मी देह आहे या वृत्तीला फेकून द्यायचंय. अजून सोपं करूया, विकाराच्या सीमेचं उल्लंघन करायचंय, दुर्गुणाच्या सीमेचं उल्लंघन करायचंय, दोषाच्या सीमेचं उल्लंघन करायचंय, अजून मायेच्या सीमेचं उल्लंघन करायचंय, अध्यस्थाच्या सीमेचं उल्लंघन करायचंय. ऐका, विकार, मायेच्या प्रांताला ओलांडून पुढे जायचंय, त्याचं नाव आहे सीमोल्लंघन. अध्यस्थ अनात्म पदार्थाला ओलांडून पलीकडे जायचंय, त्याचं नाव आहे सीमोल्लंघन. अज्ञानाला ओलांडून पलीकडे जायचंय, त्याचं नाव काय आहे? सीमोल्लंघन. केवळ गावाची भौतिक जी हद्द आहे, गावाची भौतिक जी हद्द आहे, सीमा असते, इथपर्यंत आपल्या गावच्या जमिनी आहेत, ह्या आपल्या गावची सीमा, आणि तिथं शिव, आणि तिथं गेलं आणि मग सीमोल्लंघन, असं नाही होत. सीमोल्लंघन कधी होईल
हा देह मी आहे या भावनेला जेव्हा तुम्ही ओलांडाल, या देहाचा आणि माझा काहीही संबंध नाही या वृत्तीवर जेव्हा जीवन पोहोचेल, तेव्हाच खऱ्या अर्थानं सीमोल्लंघन होत आहे. तोपर्यंत सीमोल्लंघन नाही होऊ शकत. मायबाप कधीतरी मी देह आहे या वृत्तीला फेकून दिलं पाहिजे. देह नव्हे उरला उरे विठ्ठल या स्थितीमध्ये आलं पाहिजे. अजून सोपं करतो, या देहाचं तादात्म्य सोडलं पाहिजे. तुकोबाराई सांगतात, देहाचा विसर ओ पाळी माझा देहाचा विसर, पाळी माझा देहाचा विसर, पाळी माझा देहाचा विसर. देवाचा ऐसा देवाचा ऐसा करी उपकार करी उपकार, देवाचा ऐसा देवाचा ऐसा देवाचा ऐसा करी उपकार करी उपकार, देवाचा ऐसा. ओ देहाचा विसर देहाचा विसर, पाडी मजे पाडी मजे पाडी मजे, तरीच हा देव तरीच हा देव, सुख पावे माझा सुख पावे माझा, तरीच हा जीव. देहाचा विसर देहाचा विसर, पाडी मद पाडी मद पाडी मद, तरीच हा जीव तरीच हा जीव, सुख पावे माझा सुख पावे माझा, तरीच हा जीव. देहाचा विसर पाडी मज एक, तरीच हा जीव सुख पावे माझा दोन. जीव तेव्हा सुखी होऊ शकतो देहाचं तादात्म्य संपलं तर. अनात्म पदार्थाचं तादात्म्य जोपर्यंत नष्ट होत नाही, अध्यस्त वस्तूचं तादात्म्य जोपर्यंत नष्ट होत नाही, आणि मला वाटतं अनात्म पदार्थ अध्यस्त हे शब्द जर आपल्या डोक्याला तकलीफच देत असतील तर एकदम सोपं करतो, देव सोडून बाकीच्या सगळ्याचा जोपर्यंत विसर पडत नाही तोपर्यंत जीवन सुखी होत नाही. म्हणून दसऱ्याला विजयादशमीला सीमेचं उल्लंघन करायचं म्हणजे काय करायचं, तर मी रावसाहेब आहे, मी काकासाहेब आहे, मी अण्णासाहेब आहे, माझ्या इतका ऊस कुणाकडंच नाही, हे डोक्यातलं कायमचं फेकून देणं याला म्हणायचं सीमोल्लंघन करणं. हे सीमोल्लंघन झालं पाहिजे. देहाचं तादात्म्य संपलंच पाहिजे. आणि मग हे तेव्हाच होत असतं, त्याच्याकरता अगोदर नवविधा भक्ती जीवनामध्ये प्राप्त झाल्याच पाहिजे. आता त्या दिवशीचा दुसरा विधी काय, सोनं लुटायचं. सोनं सोनं हे सोनं काय आहे हो, सोनं कोणतं आहे, त्याचं दोन उत्तर देतो. एक उत्तर, जीवन सुखी बनणं म्हणजेच खऱ्या अर्थानं काय आहे, सोनं लुटणं. आत्मानंदामध्ये जीवन जाऊन प्राप्त होणं म्हणजेच खऱ्या अर्थानं सोनं लुटणं. दुसरा एक अर्थ मी आपल्या पुढे देतो. सोनं लुटायचं म्हणजे काय, जेव्हा साधक आपल्या जीवनामध्ये ते जगदंबा देवी आणि त्या देवीची कृपा त्याच्या जीवनावर होते, देवीचा साक्षात्कार होतो, देवीचं दर्शन होतं, तेव्हा खऱ्या अर्थानं जीवन सुवर्णमय होतं, कांती सुवर्णमय होते. त्याची प्रमाण त्याच्या ओव्या मी आपल्या पुढे देतो. 9 दिवसात नवविधा भक्ती करायची आणि देवीला प्रसन्न करून घ्यायचं. कोणती देवी आहे, जगदंबा देवी.
भवानी माता देवी वगैरे वगैरे. आता देवी सांगतो. कोणती देवी? ज्ञानोबारायने सांगितलेली देवी सांगतो. ज्ञानोबाराय सांगतात आपण देवीला प्रसन्न करायचं, पण देवी कोणती? ज्ञानोबाराय सांगतात तैसे ते कुंडलिनी जगदंबा, जी चैतन्य चक्रवर्तीची शोभा, विश्वबीजाची या कोंबा सावली केली. ज्ञानोबारायची भाषा आहे तैशी ती कुंडलिनी जगदंबा. हे कुंडलिनी ज्ञानोबाराय गोड बोलतात. ज्ञानोबाराय सांगतात ही जी कुंडलिनी आहे ना, ते कुंडलिनीला जागृत केलं पाहिजे. ती अधोमुख सर्पिनी निदिली असे. ती अधोमुख आहे, तिला ऊर्ध्वमुख करायचंय. ऊर्ध्वमुख करत असताना ओडियाना, मणिपूर आणि जालंधर या तीनही बंधाच्या गाठी सोडायच्या. आधार चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, अनोहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र या षट चक्राचं भेदन करायचं. त्रिकूट, श्रीहट, आउटपीठ, गोल्हाट, भ्रमरगुंपा, सहस्रदळ आणि दशवे द्वार इथपर्यंत पोहोचायचं. त्याच्याकरता काय करावं लागतं? त्याच्याकरता प्राण, अपान, व्यान, उदान, समान या पंच प्राणाचं काय केलं पाहिजे? ऐक्य केलं पाहिजे. ते ऐक्य करून इडा आणि पिंगला या दोन्ही बंद करून सुषुम्नेच्या द्वारा तिथपर्यंत पोचलं पाहिजे. जेव्हा सुषुम्नेच्या द्वारा तिथपर्यंत पोचतो तेव्हा ही कुंडलिनी जगदंबा त्या दशवे द्वारापर्यंत पोचते आणि तिथे एक अमृताची कुपी आहे, त्याला ती धक्का देते आणि मग ते अमृत, त्या अमृताचा वर्षाव साधकाच्या संपूर्ण शरीरामध्ये, जीवनामध्ये होतो आणि त्याची कांती सुवर्णमय होते. त्याची कांती सुवर्णमय होणं याला म्हणतात सोनं लुटणं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे 10व्या दिवशी शक्य आहे. नवद्वाराची या चौचकी, बानोने सय्यंतीचे अडवंकी, उघडले खिडके ककारांतीचे, मग मध्यमामध्ये विवरे, तेने कोरेवे दादरे, ठाकिले चवरे ब्रह्मरंध्र, वरी मकारात सोपांते सांडुनिया गहन, काके सुनिया गगन भरले ब्रह्मी. अशा पद्धतीनं तो प्रवास करावा लागतो. उगीच स्थान करून घेण्यात मजा नाही. एक सोपा शब्द आहे कुंडलिनी जगदंबा. ज्ञानोबाराने सांगितलेली देवी कुंडलिनी, तिला जागृत करायचंय, तिला प्रसन्न करायचंय. आणि मग ती जेव्हा 17वी जीवनकळेचा पाझर आपल्याला मिळतो, ते अमृत मिळतं, तेव्हा त्या साधकाची कांती सुवर्णमय होते. आणि कांती सुवर्णमय होणं याचंच नाव आहे सोनं लुटणं. एक. दुसरं आहे का? अजून देवीचं रूप सांगितलंय ज्ञानोबारायने. अजून एक देवी सांगितली. ज्ञानोबाराय सांगतात कोणती देवी? ऐका. ज्ञानोबाराय सांगतात आपली जी प्राणशक्ती आहे ना, प्राणशक्ती, ही प्राणशक्ती हीच काय आहे? देवी आहे. आणि या प्राणशक्ती या देवीला काय करायचंय? तिथे बळी द्यायचा आहे. बळी देतात ना, बळी द्यायचा आहे. कशाचा बळी द्यायचा? रेड्याचा. कशाचा बळी द्यायचा? बकऱ्याचा बळी द्यायचा आहे. बळी. पण नीट कीर्तन आहे का? ते टेप करतात लोक. हे बकरा कोणता आणि रेडा कोणता हे समजून घ्या. ज्ञानोबाराय किती गोड सांगतात. ज्ञानोबाराय बोलतात प्राणशक्ती रूपी देवीच्या पुढं संकल्परूपी मेंढा, संकल्परूपी मेंढा आणि मन रूपी रेडा तिच्या पुढं बळी द्या. तुम्ही जागेत राहीत की? आपली जी प्राणशक्तीची देवी आहे ना, त्या देवीच्या समोर आपला संकल्प आणि आपलं मन तिच्या चरणावर कायमचं विलीन करा. याला म्हणायचं मनरूपी रेडा आणि संकल्परूपी मेंढा देवीच्या पुढे दिला पाहिजे. लक्षात. ओवी देतो आता. ज्ञानोबाराय बोलतात प्राणशक्ती चामुंडे, प्रहारुनी संकल्प मेंढे, मनोमहिषाचेनी मुंडे दिदले बळी.
ज्ञानोबरायाची भाषा आहे. मनरूपी रेडा आणि संकल्परूपी मेंढा प्राणशक्तीरूपी देवीच्या समोर त्याचा बळी द्या. हे लक्षात ठेवा. देवीचे 2 प्रकार सांगितले. पहिला प्रकार सांगितला, पहिली देवी कोणती सांगितली? कुंडलिनी जगदंबा. दुसरी देवी कोणती सांगितली? प्राणशक्ती चामुंडा. आता तिसरी देवी सांगतो. ज्ञानोबाराय किती छान बोलतात. ज्ञानोबाराय सांगतात तिसरी देवी कोणती देवी आहे? ज्ञानोबारायची भाषा आहे 700 श्लोकानं युक्त असलेली श्रीमद भगवद गीता हीच देवी आहे. 700 श्लोकानं युक्त असलेली श्रीमद भगवद गीता हीच काय आहे? देवी आहे. मग आता देवी काय करते? आपण आता कितीतरी प्रमाण ऐकले असतील इतक्या वर्षात, कितीतरी ऐकले असतील. देवी काय करते? महिषासुर मर्दना लागून महिषासुराला मारते. पण महिषासुर कोणता आहे ते बी आपण प्रमाण मोह महिषासुर मर्दना लागून. ऐका दादानो, मोहरूपी महिषासुराला मारण्याचं काम कोण करते? देवी करते. आता मी देवी कोणती सांगितली? श्रीमद भगवद गीता 700 श्लोकानं युक्त असलेली श्रीमद भगवद गीता हीच काय आहे? देवी आहे. आणि मग ती देवी काय करते? मोहाला नष्ट करते. बघा, सुरुवात कुठून झालेली आहे? अर्जुन रावाला मोह निर्माण झाला. खरं म्हणजे आता तिथंही थोडी चर्चाच आहे. अर्जुनाला मोह निर्माण झाला का अर्जुनाला मोह निर्माण केला? चर्चाच आहे. खरं म्हणजे अर्जुनाच्या अंतःकरणात मोह नव्हता हो, पण या बाबानं बरोबर कार्यक्रम केला. अर्जुनानं सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? की हे भगवान, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर. सेन योरू भयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत. अच्युत, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा करा. बघा, मग या कृष्ण कन्हैयानं, या बाबानं तो रथ काय केला? कोणाच्या समोर उभा केला? भगवान कृष्ण कन्हैयानी तो रथ थेट दुःशासनाच्या नेऊन समोर उभा केला. बरोबर? म्हणजे जागेत बर काय. हा, लक्ष देऊन कीर्तन ऐकायचं. प्रोसिजर म्हणून नाही ऐकायचं. लक्षात ठेवा. दुःशासनाच्या, दुर्योधनाच्या समोर जर रथ नेऊन उभा केला असता, काय झालं असतं? म्हणजे गीतात जन्माला आले नसतील. काय झालं असतं? अर्जुनरावाने लगेच खान बाण सोडले असते. यानंच द्रौपदीचं वस्त्रहरण केलंय याचा काटा लगेच केला असतं ना. पण हा बाबा हुशार आहे, खेळतो, येण्याची खेळावा. याने काय केलं? दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेऊन जे उभा करायचा, तो रथ थेट भीष्माचार्याच्या, द्रोणाचार्याच्या समोरच नेऊन उभा केला. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेशांच्या महिक्षिता. भीष्माचार्याच्या, द्रोणाचार्याच्या समोर रथ नेऊन उभा केला. आणि मग अर्जुनरावाने बघितलं. कुणाला? भीष्माचार्याना, द्रोणाचार्याना, कृपाचार्याना. आणि यांच्यावर बाण मारायचा, यांना मारायचं, यांना नष्ट करायचं आणि यांना मारून राज्य भोगायचं. अरे, त्यापेक्षा भीक मागितलेली चांगली. पण हे शक्य नाही. आपण हे करू शकत नाही. हे भीष्माचार्य, हे द्रोणाचार्य, अरे या द्रोणाचार्याचे माझ्यावर काही कमी उपकार आहेत का? मी पार्थो द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिलेला. मी जे आज अर्जुन म्हणून जो काही दिसतोय ना, हे सगळं कोणाची कृपा आहे? ही कृपा द्रोणाचार्याची आहे. यांना मारायचं, हे माझे गुरुजी आहेत. हे भीष्माचार्य, यांना कसं काय मारायचं? भीष्माचार्यांना मारणं म्हणजे काय होईल? जेतीची कृपा लाभी जे वरू, तेथेची इच्छी जे व्यभिचारू. तरी मी काय भस्मासुरू? अर्जुन म्हणे, अरे मी काय भस्मासुर आहे का? शक्यच नाही, मी यांना मारू शकत. अरे यांनी मला शिकवलंय, यांनी मला लहानाचं मोठं केलं, यांनी मला ज्ञानोबा तुकाराम रामकृष्ण हरीचे बोल यांनी शिकवले. मला गीतेची संहिता यांनी दिली. विष्णू सहस्रनाम यांनी मला शिकवलं. यांनी मला भांडारकराचं पहिलं पुस्तक यांनी मला शिकवलं. आणि आता त्यांचंच कीर्तन मी सप्त्यातून कॅन्सल करणं.
हे बरं नाही हो, सध्या फार अवघड चाललंय, फार गणित. हे बघा भाऊसाहेब, माझं स्पष्ट मत आहे, स्पष्ट मत आहे, तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही मोठे व्हा, पण तुम्हाला ज्यांनी क क करवतीचा शिकवलाय, ज्यांनी तुम्हाला काही शिकवलंय, ते गुरुजी आयुष्यभरासाठी तुम्हाला पूज्यच असतात, हे ध्यानात ठेवा, पूज्यच असतात. मी जरा पुढचं वाक्य बोलतो. कदाचित आत्ता तुमचे ते गुरुजी जरी बिघडलेले असले, मी पुढचं बोलतोय, बिघडलेले असले तरी जाऊ द्या रे, पण शेवटी ते तुमचे गुरुजी आहेत का नाही. कोणत्या पायात कोणती चप्पल घालायची याची सुद्धा अक्कल नव्हती दादा, तेव्हा या गुरुजीने आपल्याला शिकवलंय ना. म्हणून मायबाप, माझी विनंती आहे, प्रचंड मोठे व्हा साहेब, व्हा, मोठे व्हा, पण कितीही मोठं झालं तरी आपल्याला ज्यांनी ज्यांनी शिकवलंय त्या गुरुजींना आयुष्यात विसरू नका. ही माझी प्रामाणिक विनंती आहे तुम्हाला, कळकळीची विनंती आहे. आणि खरं म्हणजे मला त्याचा प्रत्यय थोडा मगाशी आला. मी जेव्हा मंदिरामध्ये दर्शनाला गेलो, तुम्ही होते का बरोबर? हां, हे बरोबर होते माझ्या. आणि यांनी मला 50 वर्षापूर्वी ज्याने हा सप्ताह सुरू केला त्यांची भेट घालून दिली आणि म्हणले, हे बाबा, याने हा उत्सव सुरू केला 50 वर्षापूर्वी, त्यांना साथ देणारे, सहकार्य करणारे पुष्कळ असतील, काही प्रश्नच नाही, पण तरी सुद्धा मनाचा मोठेपणा यांनी दाखवला आणि त्यांची मला ओळख करून दिली की यांनी हा सप्ताह सुरू केला. हे खरं कृतज्ञतेचं आणि प्रामाणिकपणाचं लक्षण आहे. मी तुमचं अभिनंदन करतो, हे लक्षात ठेवा. माझं अजून एक वाक्य आहे, माणसानं हातात तलवार आली तरी सुईला कधी विसरायचं नसतं, हे लक्षात ठेवा, कारण सुईचं काम तलवार नाही करू शकत. म्हणून मायबाप, माझी विनंती आहे, कितीही मोठे व्हा, पण आपल्याला ज्याने शिकवलंय ना, लहानपणी ज्याने आपल्याला शिकवलंय, लहानाचं मोठं केलंय, अशा व्यक्तींना आयुष्यात कधी विसरू नका. मी स्वाभिमानानं म्हणतो, आजही आदिनाथ महाराज, आजही मला 4थीला ज्याने शिकवलं, 7वीला ज्याने शिकवलं, 6वीला ज्याने शिकवलं, त्या गुरुजींचं नाव सांगतो, धीमाजी भगवान जाधवर गुरुजी. आणि ते आता जवळपास त्यांचं आता 80-81च्या आसपास वय आहे आत्ता, तरी ते सायकल चालवतात, सायकल. आणि त्या सायकलीवर कुठंतरी बार्शीत मला दिसले ना, मी पटकन खाली उतरतो आणि त्यांच्या पायात बूट असतो, बुटासहित त्यांच्या पाया पडतो, बुटासहित पाया पडतो. ते गुरुजी म्हणतात, अहो तुम्ही कशाला पाया पडता हो, तुम्ही महाराज येतो, तुम्ही कशाला पाया पडता. मी म्हणलं, गुरुजी, महाराज आत्ता झालोय, तेव्हा काहीच अक्कल नव्हती, तेव्हा तुम्ही शिकवलंय मला, मी तुम्हाला कधी विसरणार नाही. माझी विनंती आहे, फक्त आपल्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली, ज्यांनी ज्यांनी शिकवलं, ज्यांनी ज्यांनी लहानाचं मोठं केलं, त्यांना आयुष्यात कधी विसरू नका. तुमचं जीवन कधीच अपयशी होणार नाही, तुमचं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित मी आपल्या पुढे नमूद करतो. मुद्दा माझा इथं चाललेला आहे, विषय इथं चाललेला आहे की अर्जुनराव काय बाण मारायला तयार नाहीत, युद्ध यांना कसं काय मारायचं, सप्ताह ह्याने सुरू केला आणि ह्यांचं सप्त्यातनं बाजूला काढाय, हे कसं शक्य आहे? हे काय, नाही, शक्यच नाही, जमणार नाही म्हणे, ते जमणार नाही. आता फार अवघड आहे सध्या गणित, सध्या कठीण झालंय. माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, थोडं जाऊ द्या, सगळं कीर्तन विसरलं तरी चालेल, एवढं काही विसरू नका, एवढं विसरू नका. प्रामाणिकपणे वाढवी महत्व वडिलाचे, ही आपली परंपरा आहे, लक्षात ठेवा. महत्व, मोठ्याचं महत्व वाढवलं पाहिजे. म्हणून 50 वर्षापूर्वी ज्यांनी हा सप्ताह सुरू केला, 50 वर्षापूर्वी ज्यांनी या सप्ताहाला मदत केली, 50 वर्षापूर्वी ज्याने हे रोपटं लावलं, त्या ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध या माळवड गावातल्या नागरिकांना मी कोटी कोटी वंदन करतो, मी त्यांच्या चरणी प्रणाम करतो. आणि इथे मी जवळपास काशीनाथ महाराज खूप वेळा या गावात आलोय, 10-15 वेळा आलो असेल मी. मला आज माझ्या समोर विशेष करून प्रचंड प्रमाणात तरुण मुलं या ठिकाणी कीर्तन ऐकायला आज मला दिसत आहेत. मी त्या सगळ्या तरुणांचं अभिनंदन करतो आणि त्यांना एकच विनंती करतो, एकच, या जुन्या जाणत्या लोकांनी उत्सव सुरू केला, आज त्याचा सुवर्ण महोत्सवी काळ, सोन्याचे दिवस या उत्सवाला आलेले आहेत.
आता इथे आलेल्या सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे, आता तुमच्या कारकिर्दीमध्ये या सप्ताहाचा शताब्दी महोत्सव संपन्न झाला पाहिजे, यशस्वी झाला पाहिजे. 50 वर्षापर्यंत या जुन्या लोकांनी टिकून ठेवला. पुढे अजून बोलेन, त्यावेळेस साधनं नव्हती, साधन संपत्ती नव्हती, विजेची व्यवस्था नव्हती, प्रकाशाची व्यवस्था नव्हती, नीटनीटका गावाला रस्ता नव्हता, पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नव्हती, आर्थिक संपत्ती नव्हती, दळणवळण नव्हतं, गाड्या घोड्या नव्हत्या, काहीच नव्हतं. महाराजाला तर कुठली गाडी येईन कशाची काय, पुरात अडकायचे आणि पुरातून जाऊन कसं तरी मोटरसायकलीवर म्हणा, बैलगाडीत म्हणा, त्यांना आपण आणायचं. म्हणून पडलेली सगळी मंदिरं होती. अशा अत्यंत कठीण काळात म्हणतोय, या जुन्या लोकांनी हा संप्रदाय आणि हा सप्ताह जिवंत ठेवला. त्यांचं अभिनंदन आहे. काय होतं त्या काळात सांगा? कुठं होतं स्पीकर, कशाची लाईटची व्यवस्था, कुठं जनरेटर, घाम येतोय म्हणून कुठला पंखा, काय काय होत? काही नव्हतं त्या काळात, काही नव्हतं. कशाचा ते बासन, स्ट्रबल आणि विखो आणि रिटर्न, कुठलं होतं रिटर्न? ते एक पकवाजे सारखंच म्हणायचे त्या बाबाला, रिटर्न दे रिटर्न दे. ते म्हणलं काय रिटर्न दे, रिटर्न वाजव म्हणलं, रिटर्न दे. आपण ते म्हणतो ना, दगडाच्या टाळामधून. आणि मग कसं, माझा मुद्दा इतकाच आहे, भौतिक सुविधा नसताना, दळणवळणाची साधन नसताना, अरे राजानो आता किती सोपं झालंय. आता पकवाजा एकटा येतच नाही, पकवाज घेऊनच येतो. बरोबर आहे का? पकवाज घेऊनच येतो. त्याची ती पिशवी बघा, पकवाजाची पिशवी, काय व्यवस्था असते, ती पाठीवरच असते, दर्जेदार असते अगदी. उगं जुन्या काळात काय होतं, कुठं शाई, मी म्हणतो शाई घालाय सुद्धा पैसे नीट मिळत नसतील हो. पण तरुणांना माझी विनंती आहे, आता ह्या सगळ्या सुविधा आल्यात, सगळ्या व्यवस्था आलेल्या आहेत, पण अशा हे काळात आपण त्या भौतिकतेच्या आहारी न जाता अध्यात्मालाच प्राधान्य द्या आणि आपला सप्ताह शताब्दीपर्यंत निघून पोचवा, एवढी मी आपल्याला प्रार्थना करतो. तर अर्जुनाच्या अंतःकरणात मोह निर्माण केला, या बाबांना केला. आणि मग पुढे अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाससे गतासु न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडितः. तिथून गीतेचा प्रारंभ झाला. आणि पुढे 18व्या अध्यायामध्ये अर्जुनरावानं स्पष्ट कबुली दिली, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. मोह संपला. माझा मुद्दा इतकाच आहे, हे कशासाठी चाललंय तुमच्या ध्यानात आहे का नाही? हे याच्यासाठी चाललंय, देवी कोणती सांगितली मी? श्रीमद भगवत गीता 700 श्लोकानं युक्त असलेली गीता ही देवी. आणि काय करते गीता ही देवी? मोहाला नष्ट करते. जशी ही जगदंबा मोहरूपी महिषासुराला नष्ट करते, तशी गीता ही देवी मोहरूपी अर्थात महिषासुराला काय करते? मारते, संपवते. आता ओवी देतो, ज्ञानोबाराय सांगतात, गीता हे सप्तशते मंत्र प्रतिपाद्य भगवते मोह महिषा मुक्ती आनंदली. असे किती गोड बोलतात ज्ञानोबाराय हो. फक्त वाचली पाहिजे ज्ञानेश्वरी, हेच महत्वाचं आहे. मला आठवलेल्या 3 देवीची रूपक मी केलेली आहेत. तुम्हाला जर आठवलं आणखीन एखादं देवीचं ज्ञानेश्वरीतलं रूपक तर जरूर सांगा, मी सुधारणा करेन. मुद्दा माझा इतकाच आहे, अशा रीतीनं ही जगदंबा, ही देवी म्हणजे कुंडलिनी जगदंबा ही एक देवी, पुढे प्राणशक्ती चामुंडा ही एक देवी, आणि पुढे गीता हे सप्तशती ही एक देवी. या देवीची अर्थात भवानी मातेची, जगदंबेची कृपा आपल्या जीवनावर झाली पाहिजे. त्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. भगवंताचं अर्थात त्या देवीचं आपल्याला दर्शन झालं पाहिजे. त्या दर्शनाची उत्कंठा अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. मला देवी कधी दर्शन देईल, मला प्रभूचं दर्शन कधी होईल, अशी
तळमळ वृत्तीमध्ये निर्माण झाली पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतःकरणात भगवान परमात्म्याच्या दर्शनाची उत्कंठा शिगेला पोचते. लक्ष द्या जरा, काय होतं बघा, देव भेटला पाहिजे, देव भेटला पाहिजे, किमान असं वाटलं तरी पाहिजे, किमान असं वाटलं तरी. हे बघा, तो भेटू द्या अथवा न भेटू द्या, किंवा जेव्हा भेटायचं आहे तेव्हा भेटू द्या, पण राजानो किमान देव भेटला पाहिजे, निदान एवढं वाटलं तरी पाहिजे की नाही. एक खरं सांगा गड्यानो, देव भेटलाच पाहिजे असं कधी वाटलं का? कसं आहे, असं वाटलं का कधी? नाही, मला देव भेटलाच पाहिजे असं कधी वाटलं का? कधी वाटलं का? कधी वाटलं का? नाही वाटलं. कीर्तन ऐकायला आलेल्या, येऊन पुढं बसलेल्या, बहुतेक गळ्यात तुळशीची माळ असलेल्या आणि लक्ष देऊन कीर्तन ऐकणाऱ्या माणसांना जर अजून देव भेटलाच पाहिजे असं वाटलं सुद्धा नसेल, तर त्या बाजारात रस्त्याने जाणार येणाऱ्याचं काय? मी अगोदरच बोललो का नाही, भेटू द्या अथवा न भेटू द्या, पण कमीत कमी तो भेटलाच पाहिजे असं निदान वाटलं तरी पाहिजे. हो, का वाटत नाही? ते वाटण्यासाठी फार लांबलचक साधना करावी लागते. देव भेटलाच पाहिजे, ही तीव्रता निर्माण झाली पाहिजे. ही तीव्रता निर्माण होण्यासाठी अनेक जन्म साधना करावी लागते, अनेक जन्म सायास करावे लागतात. पहा ज्ञानोबाराय किती गोड बोलतात. ज्ञानोबाराय सांगतात, जे तो विषयाची मोठ झाडी, माझी कामक्रोधाची साकडी, ते चुकावण्याला पहाडी, सद्वासनेची मग साधू संगी सुभटा, उजू सत्कर्माची वाटा, अप्रवृत्तीच्या आव्हाटा डावलोनी, मग जन्मशताचा वाहतवना, नलेची असतेच्या वाहना, तेत फल हेतूचा उगाना, कवनो चाळी, ऐसा शरीर संयोगाची राते, माझी धावत या सडी आईते, तेत कर्मक्षयाची पहाती पहाट झाली, मग तेत गुरु कृपा उखा उजळली. हे सगळं झाल्यानंतर, त्या ओव्याचा विस्तार नाही करत, हे सगळं झाल्यानंतर गुरु कृपेचा उशकाल जीवनात होत असतो. ऐका, आणि मगच कधीतरी मला देव भेटला पाहिजे असं माणसाला वाटतं. बघा, वाटतं. अजून आपल्याला तसं वाटलं सुद्धा नाही. हो, कसं आहे, तीव्रता निर्माण झाली पाहिजे. ते शेण असतं, शेण साधारणतः 1.5 तास फुंकल्यानंतर पेट घेतं का 2.5 तास फुंकल्यानंतर पेट घेतं? अंदाजे सांगा, चुकलं तर चुकू द्या, काय बिघडत नाही. किती तास फुंकल्यावर शेण पेट घेतं? अंदाजे बोला, अंदाजे किती तास पेट घेतंय का नाही? नीट कीर्तन आहे का? शेण कधी पेट घेतच नाही. किती कीर्तन करा, किती सांगा, ते पेटच घेत नाहीत महाराज. तेच म्हणतात, आओ बुवा असं सांगतच असतात, आपण थोडंच ऐकायचं असतं, ते पेटच घेत नाहीत काही माणसं. माझी विनंती आहे, कधीतरी शेण नाही पेट घेऊ शकत. तशी काहीची जी बुद्धी आहे ना, शेणाप्रमाणे आहे, शेणाप्रमाणे. गौरबुद्धी आहे, पेट घेतच नाहीत. मंद बुद्धी आहे, पेट घेतच नाहीत, परिवर्तन होतच नाही. त्याच्या पुढचा एक प्रकार आहे बघा, गौरी हे पेट घेते का घेत नाही? घेते, पण लगेच पेट घेते का? नाही घेत, लगेच नाही पेट घेत. मग धुपून मग पेट घेते. कळलं तुम्हाला? म्हणजे आषाढी कार्तिकी अशा वाऱ्या करून धुपून 5-50 सप्ते झाल्यावर मग पेट घेते. बरोबर, गौरी धुपून पेट घेते. ऐका, दुसरा प्रकार आहे मध्य जिज्ञासू. पहिला मंद जिज्ञासू पेटच घेत नाही. दुसरा आहे मध्य जिज्ञासू, गौरी बुद्धी, ते धुपून का होईना काय घेते? पेट घेते. आणि तिसरा प्रकार आहे
तिसरा प्रकार आहे कापूर. कापूर कापूर हा त्याला आग लावल्यानंतर, अग्नी लावल्यानंतर साधारणतः 20 मिनिटांनी पेट घेतो का 47? अंदाजे सांगा किती मिनिटांनी? किती? 47 मिनिटांनी. मग किती रे? हे बोल ना. 47 मिनिटांनी. मग 20 मिनिटांनी. अरे तुम्ही उत्तर सांगायला जेवढा वेळ लावा लागलात तेवढा सुद्धा वेळ लागत नाही त्याला पेट घ्यायला. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाती झाली दैसी, ठाईची समाती झाली दैसी. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाती झाली दैसी, ठाईची समाती झाली दैसी. कापुराच्या वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसे, ठाईची समाप्ती झाली जैसे. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी, ठाईची समाप्ती झाली. कापराला अग्नीचा स्पर्श झाल्या लगेच पेट घेतो. तसं तीव्र जिज्ञासू ज्याची साधना झालेली आहे, ज्याचं सत्कर्म झालेलं आहे, ज्यानं चिंतन केलेलं आहे, अनेक जन्म परमार्थाची साधना ज्याच्याकडून घडलेली आहे, अशा योग भ्रष्ट महापुरुषाच्या जीवनामध्ये एका क्षणात जागृती निर्माण होते आणि तत्क्षणीच जागिन्नाला तुका म्हणे कानी ऐकेली मात तोची झाला घात. जीवपणा त्याच क्षणाला त्याच्यात जागृती निर्माण होते. अशी तीव्र जिज्ञासा भगवंताच्या भेटीची मला देव भेटलाच पाहिजे असं बी वाटलं पाहिजे. आणि पुढे बोलू का, आत्ताच भेटला पाहिजे असं वाटलं पाहिजे. अशी जिज्ञासा महाराजांच्या अंतःकरणात निर्माण झालेली आहे. आणि म्हणून त्या जिज्ञासेचा पराकोट होतो, त्या उत्कंठतेचा पराकोट होतो. आणि म्हणून तुकोबाराय देवाला भेट द्यायला या अशी आर्त हाक मारतात. पण भेट द्यायला येताना देव म्हणून न येता तुम्ही आई म्हणून भेट द्या. ही भावना, ही उत्कंठा अभंगाच्या पहिल्या चरणात स्पष्ट कर. धाव धाव घाली आई, धाव धाव घाली आई, धाव धाव गाडी आई, धाव धाव गाडी आई, धाव धाव घाली आई, टाळी वाजवा. धाव धाव घाली आई, धाव धाव गाडी आई, धाव धाव गाडी आई. धाव घाली आई, आता पहाटे सकाळी, आता पहाटे सकाळी, धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी. धाव गाडी आई, आता पहाटे सकाळी, आता पहाटे सकाळी, धीर
पहाटेच काही धाव घाली आई आता पहाते काही आता पहाते काही आता पहाते धाव घाली आई आता पहाते सकाळी. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देवाच्या दर्शनाची उत्कंठा तीव्रता प्रगट करतात. फक्त ते प्रगट करत असताना दोन प्रकार इथं समोर आलेले आहेत. एक, धाव घाली आई, धावत या, लवकर या, एक भाग आहे. तर दुसरा भाग आहे, देव होऊन यायचं नाही. बघा, धाव घाली आई, आई होऊन या, आई होऊन या. अभंगाच्या चारही चरणामध्ये देव देवा असा शब्द कुठेही नाही. अर्थता देवाच्याच दर्शनाची आहे, परमात्म्याच्याच दर्शनाची आहे, पण त्याला देव म्हणून न येता तुम्ही काय होऊन या, आई होऊन या. तर हे आई होऊन या का, हा एक भाग, आणि देवाचं दर्शन आत्ता झालं पाहिजे हे का, या दोन्हीचा विचार आपण थोडासा करण्याचा प्रयत्न करू आपल्या मर्यादित वेळेमध्ये. पहिली गोष्ट आहे, देवाचं दर्शन झालं पाहिजे, आत्ता झालं पाहिजे, लगेच झालं पाहिजे, अशी आर्तता, अशी उत्कंठा अंतःकरणामध्ये निर्माण होणं अत्यंत महत्वाचं आहे. ऐका, त्याशिवाय जीवन परिपूर्ण होत नाही. त्याशिवाय जीवनाची कृतकृत्यता, धन्यता होत नाही. याकरता मला देव भेटला पाहिजे. जर मला देव दर्शन देत नसेल तर माझ्या जीवनात अर्थ काय. हरिविन शून्य शेजारुगे माय. भगवंताशिवाय सगळे हे शून्य आहे. मला जर देवानं दर्शन आता नाही दिलं तर माझ्या शरीरातून प्राणच निघून जातो की काय, असं वाटलं पाहिजे. हो, प्राण रिगोप आहे कुडे सांडोने, श्रीमुख नयनी न देखता. भगवंतानं जर मला दर्शन नाही दिलं तर माझा जगून उपयोग काय, माझ्या जीवनात अर्थ काय, अशी भावना आपल्या मनात किमान निर्माण झालीच पाहिजे. अशा उत्कंठतेला महाराज पोचले आणि म्हणून म्हणतायत, धाव घाली, धावत या, येईवो येईवो येई धावून या, विलंब का वाया लावेला, कृपाळे पुष्कळ प्रमाण आहेत, धावत या. आणि येत असताना कसे या, तर इथं धाव घाली आई रूप केले. आई होऊन या, देव होऊन नाही, आई होऊन. आईच का, याचा विचार आपण करूया. याचा विचार असा आहे, परमात्म्याचं दर्शन घेत असताना, देवापर्यंत जात असताना तुकोबाराय या अभंगातून देवाशी संबंध जोडतात. देवाशी काय करतात, संबंध जोडतात. आणि तो आई हा संबंध जोडतात, माय लेकराचा संबंध जोडतात. बघा, एवढा विचार करू फक्त. पहिली गोष्ट संबंध जोडतात आणि दुसरी गोष्ट माय लेकराचा आईचा संबंध जोडतात. तर आता ऐका, परमार्थ करणाऱ्या परमार्थिक माणसानं देवाशी कुठला तरी संबंध जोडला, कुठला तरी संबंध जोडा. बघा, जितका जवळचा संबंध तितकं प्रेम जास्त मिळतं. जितका जवळचा संबंध तितकं प्रेम जास्त मिळतं. संबंध नाही, प्रेम नाही. जेवढा जवळचा संबंध तेवढं प्रेम जास्त मिळतं. संबंधच नसेल तर मग काय प्रेमाचा विषयच येत नाही. एकदम सोपं करतो, एकदम सोपं. एक स्मशानभूमीमध्ये एक प्रेत जळत होतं. ऐका, काही लोक रडत होते, काही लोक हुंदकं देत होते, काही लोक मुसमुस करत होते, काही लोक हळहळ व्यक्त करत होते, काही लोक तंबाखूला चुना लावत लावत
देह म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा, आला तसा जाणार, काय खरं रामभाऊ. बस अशी चर्चा करत होते. आता ऐका बरं का, म्हणजे ज्याचा त्या गेलेल्या व्यक्तीशी जसा जसा संबंध होता तसं तसं त्यांचं रडणं चालू होतं. तिथं एक व्यक्ती अशी होती, ती मांडी घालून निवांत बसलेली एकटीच, काही चेहऱ्यावर हावभाव नाही, काही नाही, काही नाही. त्याला विचारलं, बाकीचे रडतायत, तो का रडत नाही रे? त्याने एका वाक्यात गोड उत्तर दिलं. तो म्हटला, त्याचा ना आपला काही संबंधच नाही. पण हे ऐकणारे विचारणारे हुशार होते. याने पुन्हा विचारलं, संबंधच नाही मग स्मशानभूमीत का आला? आता ऐका त्यानं उत्तर काय दिलं. त्यानं उत्तर दिलं, त्याचा ना आपला काहीच संबंध नाही म्हटला, त्यामुळे रडायचा काही प्रश्नच नाही. पण स्मशानभूमीत आलो त्याचं कारण आहे म्हटला, शेजार धर्म, शेवटी वाट लावायला जावं असं लोक म्हणतात म्हणून आलोय म्हणला. तसं त्याचा ना आपला काही संबंध नाही. माझा मुद्दा संपला इथं. जितका जवळचा संबंध तितकं प्रेम जास्त. म्हणून दादानो, माझी विनंती आहे तुम्हाला, संबंध देवाशी जोडा. भक्ती करताना परमात्म्याशी संबंध जोडा, नातं जोडा. भगवान कृष्ण कन्हैयाशी यशोदा मैया, नंद राजा, वसुदेव देवकी यांनी संबंध जोडला. कृष्ण आमचा मुलगा आहे, कन्हैया आहे, लाला आहे. वात्सल्य भाव प्रगट झाला आणि परमात्म्याने प्रेम दिलं. भगवान कृष्ण कन्हैयाशी गोपाळाने संबंध जोडला. कृष्ण आमचा मित्र आहे, गड्यानो राजा किरी झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. भगवान परमात्म्याशी अर्जुनरावाने संबंध जोडला. भगवान माझा सखा आहे, सखे येतिमत्वा, सख्यपणे अर्जुन, सख्य भाव निर्माण झाला आणि भगवंताने प्रेम दिलं. तर मारुतीरायाने देवाशी संबंध जोडला. देव माझा स्वामी आहे, दास्यत्व निकट हनुमंते पै केले, मनोने देखिले रामचरण. गोकुळातल्या गवळणीने परमात्म्याशी संबंध जोडला. परमात्मा आमचा पती आहे, कांता भाव निर्माण झाला आणि परमात्म्यानं प्रेम दिलं. माझी विनंती आहे तुम्हाला, देवाचं प्रेम आपल्याला अधिक मिळावं असं जर वाटत असेल तर भक्ती करताना आपण देवाशी कुठला तरी संबंध जोडला पाहिजे. देव माझा बाप आहे, देव माझी आई आहे, देव माझा मुलगा आहे, देव माझा भाऊ आहे, देव माझी बहीण आहे, देव माझा चुलता आहे, असा कोणता तरी काय केला पाहिजे, संबंध जोडला पाहिजे. तुकोबारायाने हे सगळे संबंध देवाशी जोडले हो. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल नंदिनी आणि राधा, विठ्ठल विन चाल नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठल बाप आणि चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाल नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठल बाप, विठ्ठल माय, विठ्ठल भगिनी, विठ्ठल भ्राता, विठ्ठल विना अनेक गोता चाड नाही, तुका म्हणे आता विठ्ठल विना दुसरे नाही. सगळी नाती, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा सकळ हे गोत माझे, पंढरी सजान, बाप रकुमा देवीवरू श्री विठ्ठलाची आण. ऐका दादानो, देवाशी कुठला तरी आपण संबंध जोडला पाहिजे. खरं सांगा, खरं बोला, आपला देवाशी कुठला तरी संबंध आहे का? बोला बोला, आहे का देवाशी संबंध? देवाशी संबंध जोडलाय का आपण? आहे का देवाशी संबंध? नाही म्हणजे तसा देवाचा ना आपला काय मोकळे म्हणा म्हणले आमचा आणि देवाचा काय संबंध? अवघडच गणित आहे सगळे. संबंध जोडावं, संबंध जोड. जितका जवळचा संबंध तितकं प्रेम जास्त. संबंध जोडला पाहिजे आणि तो देवाशी जोडला पाहिजे. काय आहे बघा, त्याच्याशिवाय प्रेम नाही मिळत. देहूच्या जवळ एक गाव आहे, तळवडे, तळवडे आदिनाथ, तळवडे देहूच्या जवळ. तिथे एक ज्योतिबाचं मंदिर आहे. 10 वर्षापूर्वी एक तिथं मी कीर्तन केलं काल्याचं,
आणि महाराज इतकी देवाची मूर्ती छान, ते देवाला घातलेली वस्त्र, देवाला घातलेले अलंकार, देवाला लावलेला गंध, इतकी पूजा देखणी छान केलेली. मला आनंद वाटला. मी विचारलं, कोण करतं हो देवाची पूजा? ते म्हणाले, हे काय, हे भालेकर. तिथं भालेकर पुष्कळ आहेत. म्हणलं, हे भालेकर? हो म्हणे, हे अहो त्यांच्या चारी बोटात 2-2 तोळ्याच्या अंगठ्या. मी म्हणलं, तुम्ही देवाची पूजा? हो म्हणले, मी देवाची पूजा करतो. मी त्यांना विचारलं, आणि या बोटात अंगठ्यान तुम्ही? तसं नाही म्हटले महाराज, मी देवाची पूजा करताना या बोटातल्या अंगठ्या काय करतो, बाजूला काढून ठेवतो. म्हटलं, का बरं? त्याचा असा आहे म्हणे, देवाला आंघोळ घालताना, देवाचं अंग चोळताना, देवाला कपडे घालताना, देवाचं अंग चोळताना करताना ही अंगठी देवाला खरचटू नये आणि त्याचं रक्त निघू नये, त्याला जखम होऊ नये, म्हणून म्हणे मी या अंगठ्या बाजूला काढून ठेवतो. काय जीवन आहे हो, काय मनुष्य आहे हो. महाराज, कधी कधी असं वाटलं का आपल्याला, देवाची पूजा करताना कधी वाटलं का असं सांगा? अरे आमची देवाची पूजा करणं म्हणजे काय विचारूच नका. तो जीसीबी कसा खोऱ्यानं माती ओढतो, तसे सगळे देव तामणात आम्ही एकदाच ओढून घेतो महाराज. अरे 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 अरे, आमचं देवाला गंध लावणं तर विचारूच नका. आम्ही देवाला गंध लावतो म्हणजे देवाच्या कपाळाचं ऑपरेशन करतो. काही लोक तर असे गंधात बोट बुडवतात आणि असं करतात, असं कोणाच्या डोळ्यात गंध, कोणाच्या तोंडात गंध. काय गंध लावणं? स्वतःला गंध लावायचं म्हटलं की आरशात पाहू 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 पाहू, काय तर काडी लावतेत. अशी नाही, अशी. लक्ष द्या जरा, चांगलं लक्ष द्या. आमच्या भावना मेलेला आहे तो माझा आहे असं आम्हाला वाटतच नाही हो. त्याला वाटलं माझ्या देवाला खर्चटू नये, त्याचं रक्त निघू नये, कधी आम्ही त्या भावनेत जायचो? बघा, माझ्या माता भगिनीत आहेत बघा, लक्ष देऊन कीर्तन ऐकताय बघा तुम्ही. मला सांगा बरं, तुमच्या 6 महिन्याच्या लेकराला तुम्ही आंघोळ कोणत्या पाण्यानं घालता? वेळ लावू नका, 10 मिनिटं राहिलेत. गरम पाण्यानं. बरोबर, अगदी बरोबर. आणि त्याच्यानंतर देवाची पूजा कसल्या पाण्यानं करता? गार पाण्यानं. त्याला सर्दी होतच नाही ना. देवाला कुठं सर्दी होते? यांच्या पोराला सर्दी होते ना, ती लहान आहे ना, ते सर्दी होईल. देवाला काय सर्दी? मी बोलू का? नाराज होऊ नका, बोलू का? देवाची पूजा करताना तो जिवंत आहे असं सुद्धा आम्हाला वाटत नाही हो. ही खंत आहे हो. कधी कधी आमच्यात परिवर्तन होईल हो, कधी बदल होईल. कधीतरी आम्हाला वाटलं पाहिजे, तो माझा मुलगा आहे, तो माझा बाप आहे, तो माझी आई आहे, तो माझा आहे. हा संबंध महत्वाचा आहे. आणि म्हणून संबंधाशिवाय प्रेम मिळू शकत नाही. याकरता आजच्या या अभंगातून तुकोबाराय देवाशी संबंध जोडतात. एक, आणि कोणता जोडतात? आई धाव घाली आई. हा आई हाच संबंध का जोडतात याचा विचार आपल्याला करायचा आहे. तो अत्यंत महत्वाचा विचार आहे. अगोदर पुढच्या अभंगाचा सरळ एक मिनिटात सांगतो आणि नंतर हा विचार मी आपल्या पुढे मांडतो. धाव घाली आई आता पाहते सकाळी. पाहते सकाळी याचा अर्थ असा आहे, तुम्ही आता माझी वाट पाहू नका. किंबहुना आता पाहते सकाळी, जाऊ दे सांगूनच टाकतो. आई हा संबंध का जोडला त्याचं उत्तर असं आहे, आता पाहते सकाळी म्हणजे काय? देव जेव्हा दर्शन देतो तेव्हा भक्ताची, साधकाची, त्या जीवाची योग्यता पाहतो. त्याच्याकडं दोष असतील दर्शन देत नाही, त्याच्याकडं गुण नसतील दर्शन देत नाही. पण ऐका, आई मात्र असं नाही करत हो. आई असं करत नाही हो. ऐका, आई गुण नसताना, तुम्ही जागेत, गुण नसताना आणि दोष असताना सुद्धा लेकराचा स्वीकार करते. ज्या अर्थी देवाला तुकोबाराय आई म्हणतात, त्या अर्थी तुकोबाराय कोण आहेत? बाळ आहेत, लेकरू आहेत. आणि मग आई लेकराचा स्वीकार करताना, अंगीकार करताना लेकराकडं गुण आहेत का पाहते का? नाही. कसंही असू द्या, मुका असू द्या, अनर्गळ असू द्या, आंधळा असू द्या, पांगळा असू द्या, कसंही असू द्या, जीवा परीस बाळ पडिये माते. कसंही असू द्या,
आई त्याचा स्वीकार करते. नीट ऐका, दोष असले तरी आई त्याचा स्वीकार करते आणि गुण नसले तरी आई त्याचा स्वीकार करते. गुण नसताना आणि दोष असताना सुद्धा जी स्वीकार करते तिचं नाव आहे आई. म्हणून देवा तुम्ही या, पण देव होऊन नका येऊ, आई होऊन या. आई होऊन जर तुम्ही माझ्याकडे आलात तर माझ्या दोषाकडे तुम्ही पाहणार नाहीत आणि माझ्या गुणाचाही तुम्ही विचार करणार नाहीत. म्हणून आईचं रूप घेऊन या. धाव घाली आई आता पहाटे सकाळी, लवकर या, उशीर लावू नका. 5-7 मिनिटं राहिलेले आहेत, आता मला धीर धरवत नाही. धीर नाही माझे पोटी, 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 धीर नाही माझे पोटी. झालो वियोगे हिमपोटी, झालो वियोगे हिमपोटी, झालो वियोगे हिमपोटी, हा झालो वियोगे हिमपोटी. धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी. झालो वियोगे हिमपोटी, झालो वियोगे हिमपोटी. झालो वियोगे हिमपोटी, हा झालो वियोगे हिमपोटी. धीर नाही माझे पोटी, धीर नाही, धीर नाही, धीर नाही. धीर नाही माझी पोटी. खरं म्हणजे हे म्हणताना सुद्धा असं झटक्यातच म्हणलं पाहिजे ना, कारण हे निवांत म्हणलं तर मग हे धीर भरपूर आहे असं त्याचा अर्थ आहे. धीर नाही माझे पोटी, हे जुने जाणते लोक आहेत ते सगळे. धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. हिमपुटी शब्दाचा अर्थ आहे दुःखी. तुमच्या वियोगात मला दुःख होत आहे. बघा तुम्ही जागे आहेत, देवाच्या वियोगात आपल्याला दुःख वाटत नाही, हे आपल्या जीवनाचं दुर्दैव आहे. देव भेट देत नाही म्हणून जीवन दुःखी बनलं पाहिजे. हो, दुःखी बनलं पाहिजे. ऐका ऐका, देवाच्या वियोगामध्ये दुःख जीवनामध्ये निर्माण झालं पाहिजे. काय आपल्याला दुःख होतं, आपल्याला कंटाळा येतो, आपल्याला वैताग येतो, पण संसारातल्या सुखाचा वैताग येतो का संसारातल्या दुःखाचा वैताग येतो? तुम्ही जागे आहेत. अहो, संसारातल्या दुःखाचा कंटाळा येतो का सुखाचा कंटाळा येतो? आता बोला. दुःखाचा. आणि त्यात काय विशेष आहे? वेड्याला पण तोच कंटाळा आलेला असतो. ते कंटाळून कंटाळून तर वेड झालेलं असतं. नीट ऐका, संसारातल्या दुःखाला कंटाळणं हे वेड्याचं लक्षण आहे आणि संसारातल्या सुखाला कंटाळणं हे भक्ताचं लक्षण आहे. कधीतरी संसारातल्या सुखाचा वैताग आला पाहिजे. हो, सुखाचा वैताग आला पाहिजे, सुखाला कंटाळलं पाहिजे. कधीतरी तुम्ही असं म्हणलं पाहिजे महाराज या फॉर्च्युनरचा वैताग आलाय राव, घेऊन जा. असं म्हणलं पाहिजे का नाही? तुम्ही कधीतरी असं म्हणलं पाहिजे या 3-3.5 कोटीच्या बंगल्याचा कंटाळा आला राव, घ्या नावानं करून. नीट ऐका, वैताग येतोय आम्हाला, वैताग येतोय, कंटाळा येतोय, पण सुखाचा का दुःखाचा? दुःखाचा. कधीतरी आम्हाला वैताग सुखाचा आला पाहिजे. एकच प्रमाण देतो तुकोबारायाचं. तुकोबाराय सांगतात, त्रासला हा जीव संसारीच्या सुखा, तुझविन सखा नाही कोणी. हे पांडुरंगा, तुझ्याशिवाय मला कोण सख नाही रे. मला संसारातल्या सुखाचा कंटाळा आलाय. धीर नाही माझी पोटी, झालो वियोगे हिमपुटी. लवकर ये, दर्शन दे. आता धीर धरवत नाही, कारण का दुःखी झालोय. करावे शीतळ, बहु झाली हळहळ. शीतळ करा, शांत करा. हळहळ झालेली आहे, हळहळ वेगळी,
हळहळ वेगळी. आपल्या जवळचं एखादं सोडून गेलं की जी होत असते त्याला काय म्हणायचं? हळहळ. आपल्याला प्रिय वस्तू जेव्हा आपल्याला सोडून जाते तेव्हा जी होते त्याचं नाव काय? हळहळ. प्रिय वस्तू मिळावी याच्यासाठी जी असते तिचं नाव काय? तळमळ. एखादी प्रिय वस्तू मिळावी त्याच्यासाठी जी असते तिचं नाव तळमळ. प्रिय वस्तू सोडून गेली की होत असते ती हळहळ. हळहळ. बरोबर बरोबर. एखादं उद्दिष्ट हातात आल्याशिवाय ती संघटना थांबतच नाही, त्याला म्हणायचं चळवळ. त्याला काय म्हणायचं? चळवळ. उद्दिष्ट हातात आल्याशिवाय ती संघटना न थांबणं त्याचं नाव काय? चळवळ. उद्दिष्ट हातात येण्याच्या आत मध्येच संघटना विस्कळीत होणं त्याचं नाव वळवळ. वळवळ वेगळी, चळवळ वेगळी, हळहळ वेगळी, तळमळ वेगळी. एखाद्याचं दुःख दिसतंय पण आपण काहीच त्याला मदत करू शकत नाही, त्याला म्हणायचं कळकळ. फक्त कळकळ, काहीच करू शकत नाही. काय करू शकतो? आता ते आमच्याकडे कसलं महापुराचं संकट, किती भयानक महापुराचं संकट. त्या शिना नदीचं पात्र भाऊसाहेब 8 किलोमीटर आहे. 8 किलोमीटर सध्या. शिना डाव्या बाजूला 4 किलोमीटर आणि उजव्या बाजूला 4 किलोमीटर. सोलापूर जिल्ह्यामध्ये, दक्षिण सोलापूर तालुक्यात काय अवस्था असेल लोकांची सांगा. काय भयानक, प्रचंड भयानक. अंगाच्या कपड्यानिशी लोक बाहेर आहेत. 4 सगळी घरं, सगळे उस, कांदे 8 एकर 10 एकर काढायला आलेले कांदे पाण्यात गेलेत लोकांचे. किती भयानक अवस्था आहे. फक्त आता आम्ही रोज फोन करायचो, पाणी कुठवर आलंय, पाणी कुठवर आलंय, पाणी काय करू शकतो? फक्त कळकळ, फक्त कळकळ. बाकी काय करू शकतो? ऐका, दुःख कळतंय पण मदत करू शकत नाही त्याचं नाव कळकळ. काम न होता संघटना बंद पडली त्याचं नाव वळवळ. उद्दिष्टापर्यंत पोहोचली त्याचं नाव चळवळ. प्रिय वस्तू सोडून गेली, झोपले, हळहळ. प्रिय वस्तू मिळावी त्याच्यासाठी असते ती तळमळ. झालं का? आता काय राहिले का? काय राहिले? मळमळ राहिलीच का? आता काय करता? आता आदिनाथ बाबांनी सांगितलं हे एवढं राहिलं, मळमळ मळमळ. म्हणजे काय सांगू का? समजा जर कोणी म्हणलं ना रात्रीचं कीर्तन लईच भारी झालं तर आम्हाला जी वाटते त्याचं नाव मळमळ. संपलं, आता संपलं. याचा अर्थ तसं समजू नका बरं का. तसं काय नाही, हे लक्षात ठेवा. दुसऱ्याचं बरं दिसत नाही, दुसऱ्याचं बरं न वाटणं त्याचं नाव मळमळ. करावे शीतळ. बहु झाली हळहळ. तेव्हा आता शांत करा, शीतळ करा, लवकर या, दर्शन द्या आणि तुमच्या दर्शनानं जीवन शांत होणार आहे. कधी एकदा तुम्ही भेटाल आणि कधी एकदा तुमच्या चरणावर डोकं टेकवन अशी भावना शेवटच्या चरणात. तू कामने डोई, 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 तू कामने डोई. कै ठेवी नाये पाई, कै ठेवी नाये पाई, धीर नाही माझे पोटी, माझे पोटी धीर नाही माझे पोटी, माझे पोटी. कै ठेवी न पाई, कै ठेवी न पाई, धीर नाही माझे पोटी, माझे पोटी धीर नाही माझे पोटी, माझे पोटी. झालो मी योगेश पोटी, झालो झालो. म्हणा बाबा, म्हणा थोडं.
हे झालो वियोगे झालो वियोग झालो झालो वियोगे झालो झालो वियोगे झाले वियोग इम्पोर्टी माझे पोटी धीर नाही माझे पोटी विठोबार कुमारी बार जय जय विठोबार बार कुमारे कुमारी टाळी वाजवा विठोबार कुमारी जय विठोबार जय जय विठोबार कुमारी विठोबार हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबार हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय ठोबार कुमारी विठोबार खुमाई विठोबार कुमारी विठोबार खुमाई जय जय ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी जय जय ठोबार कुमारी जय जय ठोबार
रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई